लाडक्या बहिणीसाठी खुश खबर आली आहे। तेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पैसे जमा झाल्याचा मेसेज लाडक्या बहिणींना आलेला आहे। 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ई-केवायसी चे जी काही अट होती ती शिथिल करून हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये वाटण्यास आज मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय। आज 3 नोव्हेंबर आहे आणि वार सोमवार आहे। आजपासून महिलांना 3000 रुपये वाटण्यास या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी आत्ताच महत्त्वाची बातमी या ठिकाणी दिल्या, तुम्ही सुद्धा पाहिलेली आहे। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3000 रुपये ई-केवायसी ची अट सरकारच्या माध्यमातून लावल्यामुळे हे पैसे महिलांच्या खात्यावरती लवकर वितरित होऊ शकले नव्हते। अखेर ई-केवायसी ची प्रक्रिया सर्वांची कालच पूर्ण झाल्याने आज पहिल्या दिवशी 3 नोव्हेंबर सोमवारी आज सुरुवात झाल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी बँकांना आदेश देऊन टाकलाय, आज या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना 3000 रुपये दिल्याशिवाय बँका अजिबात बंद करू नका अशी ऑर्डर मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। त्यामुळे बँकांनी पटपट पैसे सोडायला या ठिकाणी सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। आज पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यांमध्ये या पैशांचं वितरण या ठिकाणी करून टाका असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळतंय। तुमच्या कानावर गेल्या दिवसापासून आता 2 आठवड्यापासून या बातम्या नक्की तुम्ही ऐकल्या असणार। या पसरलेल्या बातम्या आहेत की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री आता तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे लाडक्या बहिणींना सांगितलंय, आम्ही जी-आर त्या ठिकाणी कालच लाडक्या बहिणींचा ऑक्टोबर नोव्हेंबरचा काढलेला आहे आणि त्या जी-आर मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले की आता 3 नोव्हेंबर आता सोमवारी या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा वाटण्यात येईल। पहिल्या टप्प्यामध्ये या 15 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी केल्याचं त्यांनी सांगितलंय। लाडक्या बहिणींनो अजिबात घाबरून जाऊ नका, कोणत्याही लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात येणार नाही। सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या आहेत, ई-केवायसी केल्यामुळे लाभ बंद होईल, परंतु अजिबात तसं काही नाही। कारण सर्वजण म्हणतात ई-केवायसी केल्यामुळे लाभ बंद होईल, तर अजिबात होणार नाही। ई-केवायसी तुम्ही करा, अगर ई-केवायसी करू नका तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज सर्वांना आता या ठिकाणी मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो सोमवार तुमच्यासाठी सोन्याचा दिवस उगवला। हे पैसे खरं म्हणजे त्या ठिकाणी कालच बँकेत येणार होते, परंतु काल रविवार असल्याने बँका सुट्टी असल्यामुळे हे पैसे आज सोमवारी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कसल्याही परिस्थितीत पैसे वाटपाचे आदेश या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं देखील आहे। मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय, ई-केवायसी ची अट रद्द करून आता 2200 कोटी रुपये लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये वितरित या ठिकाणी सकाळपासूनच करण्यात येऊ लागलेत। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सोमवार आहे आणि 3 नोव्हेंबर आहे। वाटपाला आज पहिल्या दिवशी मुहूर्त लागल्याचं पाहायला मिळतंय, सुरुवात झाल्याचं या ठिकाणी आता दिसून येत आहे। मग आज कोणाकोणाला पैसे मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी पहिल्यांदा आज सर्वात पहिल्यांदा पैसे मिळणार आहेत याची यादी सरकारच्या माध्यमातून आता लावली गेली आहे। तुम्ही नक्की बघायचं आहे। लाडक्या बहिणींचा सोमवार या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आज सोन्याचा दिवस उघडलाय। आता लाडक्या बहिणींना सकाळपासून पैसे जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आलेला आहे। जशा प्रकारे तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 आले, तशाच प्रकारे सेम टू सेम आज त्या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आता जमा होऊ लागलेत। महिलांनी आम्हाला तशा प्रकारे व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्रामवरती फोटोसुद्धा सकाळपासून पाठवायला सुरुवात केल्या। त्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये जमा झाल्याचं स्पष्टपणे मेसेजवरती सुद्धा आता दिसू लागले। परंतु लाडक्या बहिणींचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। अनेक लाडक्या बहिणी आम्हाला फोन करून विचारू लागलेत की आमच्या पूर्वी ज्या बँका होत्या, ज्या बँकेमध्ये 1500 रुपये महिन्याला पहिला येत होते, तर ई-केवायसी केल्यानंतर त्या बँका चालणार आहेत का? आम्ही त्या ठिकाणी ई-केवायसी सर्वजणी केले आहेत, आम्हाला नवीन नियम सरकारने काय लावलेत का? अशा बातम्या या ठिकाणी येऊ लागलेत। मग आता महिलांना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले, तुम्ही आता
पहिल्या ज्या बँका होत्या ते चालणार का नाही, एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी काय देऊन टाकल्या। पहिला ज्या बँकेत 1500 रुपये सरकारने दिलेत त्या बँका आता चालणार आहेत का नाही, एकनाथ शिंदे साहेबांनी खरी बातमी काय दिली आहे का। या ठिकाणी पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांना महत्त्वाचे 5 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले। तर ते म्हणजे महिलांसाठी आम्ही या ठिकाणी महत्त्वाची ऑर्डर, आज सोमवार आहे आणि 3 नोव्हेंबर दिवशी 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाची ऑर्डर बँकांना देऊन टाकल्या। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाकोणाला आज पैसे मिळणार आहेत। तर बघा, यामधील पहिला प्रश्न असा लाडक्या बहिणीचा आहे, ती म्हणजे आमच्या पहिला बँका ज्या EKYC करायच्या अगोदर होत्या, तर त्या EKYC केल्यानंतर पहिल्या ज्या बँका होत्या त्यामध्ये पैसे येत होते, तर त्या चालणार आहेत का। बघा, या प्रश्नाचे उत्तर देखील सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर दुसरा प्रश्न असं त्या ठिकाणी विचारण्यात आलाय, काही नवीन नियमावली EKYC केल्यानंतर लावण्यात आले का, कारण तशा प्रकारे बातम्या आता समोर येऊ लागलेत। त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न असा आहे, आज सोमवार आहे, आज 3 नोव्हेंबर आहे, आज पहिल्या टप्प्यामध्ये कोणाकोणाला या पैशांचं वितरण बँकेमध्ये मिळणार आहे। तर बघा, कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत याची सुद्धा यादी या ठिकाणी समोर आल्या, ती सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितल्या। ती खरोखर आता तुम्हाला या ठिकाणी आम्ही पुढे सांगणार आहे, त्यामुळे इथून पुढे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण आज वाटपाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने मुहूर्त झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सोमवार आहे आणि आज 3 नोव्हेंबर आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना वगळून कोणाकोणाला पैसे येणार आहेत हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यास सुरुवात करत आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी लाडक्या बहिणींना महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे। बघा, 4 नंबरचा प्रश्न असा त्या ठिकाणी आहे, आम्हाला महिलांना त्या ठिकाणी आता सर्वांनाच प्रश्न पडलाय, ती म्हणजे EKYC आता केलेली आहे, मग कोणाकोणाचा लाभ या ठिकाणी बंद होणार आहे, कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आता तशा प्रकारे बातम्या सुद्धा पसरू लागले की ज्या बहिणी या नियमामध्ये बसणार नाहीत त्यांचा लाभ तातडीने बंद केला जावा। आता लाडक्या बहिणी म्हणतात, यासाठी आम्ही तर EKYC आता केलेलं आहे, आम्ही EKYC पूर्ण केल्यामुळे या ठिकाणी आम्ही अपात्र होणार का। बघा, जवळपास यापैकी आतापैकी त्या ठिकाणी 90% महिलांची EKYC या ठिकाणी पार पडलेली आहे। मग आता KYC केल्यावर कोणाचा लाभ बंद होणार आहे, कारण तशा प्रकारे बातम्या येऊ लागलेत, या सुद्धा प्रश्नांचं उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं या ठिकाणी समजलंय। आता खूप महत्त्वाचा इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे लाडक्या बहिणींनो, त्यामुळे आज सोमवार आहे आणि आज 3 नोव्हेंबर आहे आणि आज कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये या पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे याचीच तर माहिती आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु यामधील काही महिलांनी आम्हाला पहिला प्रश्न विचारण्यात आला, आमच्या पूर्वीच्या ज्या बँका होत्या त्या बँका KYC केल्यानंतर चालणार आहे का। बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट याचं उत्तर आता देऊन टाकलंय। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांना मुलाखतीमध्ये पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्न आता विचारण्यात आले की पूर्वीच्या ज्या बँका होत्या खरंच त्या EKYC केल्यानंतर चालणार आहेत का। यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी या प्रश्नाचं उत्तर लाडक्या बहिणींना देऊन टाकले। त्याचं कारण म्हणजे EKYC केल्यानंतर ज्या बँका सरकारने लवकर पैसे सोडून पण महिलांच्या खात्यावरती लवकर बँका पैसे जमा करत नाहीत त्या बँका या ठिकाणी रद्द करण्यात आलेत। तसेच ज्या बँका अशा आहेत ज्यांचा स्वतःचा IFSC कोड नाही आहे, त्यांचा स्वतःचा सर्व्हर कायम डाऊन असतो, अशा बँका या ठिकाणी कायमच्या रद्द करल्याची माहिती या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितली आहे। लाडक्या बहिणींनो, त्यामुळे आता महिलांना एकनाथ शिंदे साहेबांनी विनंती केली आहे की आता ज्या बँका आता तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या बँका आता बंद करण्यात आलेत। त्या बँकेमध्ये जर तुम्हाला खातं असेल आणि हे खातं तुम्हाला तातडीने बदल करावे लागणार आहे, अन्यथा तुम्हाला महिन्याच्या महिन्याला हे 1500 रुपये जे पूर्वी मिळत होते तर ते तुम्हाला आता आज 3000 रुपये यामध्ये मिळणार नाहीत। ते पूर्वी तुमच्या बँकेमध्ये येत होते, परंतु EKYC केल्यामुळे या बँकेमध्ये आता हे पैसे जमा करण्यात येणार नाहीत। अशा 10 वेगवेगळ्या बँकांची लिस्ट एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी वाचून दाखवल्या। त्या 10 बँका कोणत्या आहेत ते तर तुम्हाला पुढे समजणारच आहे, परंतु त्यानंतर दुसरा प्रश्न असा या ठिकाणी महिलांनी विचारलाय, ती म्हणजे KYC केल्यानंतर अपात्र यादी लावल्या का। बघा, EKYC केल्यानंतर अपात्र यादी लावल्या का असा प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांना विचारलाय। त्यांनी उत्तर सुद्धा या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्याने म्हणले, आज सोमवार आहे, आज कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे ते सुद्धा त्यांनी सांगितलंय। त्या ठिकाणी त्यांनी मीटिंगमध्ये हे सुद्धा सांगितले की KYC केल्यानंतर कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना हप्ता येणार नाही, त्या अपात्र होणार आहेत। मग आता ही नियमावली काय आहे, तर बघा, काही अपात्र यादी लावल्यात का असं विचारल्यानंतर आता
त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी दिले, होय ही बातमी खरी आहे, आता लाडक्या बहिणींना आम्ही अपात्र केलंय। परंतु कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना अपात्र केले हे सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। आणि आज त्या ठिकाणी सोमवार आहे, 3 नोव्हेंबर आहे, कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत हे सुद्धा त्यांनी काय सांगितले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोमवार बहिणींना 3000 रुपये मिळण्यास सुरुवात झाल्या। बघा, पहिली यादी एकनाथ शिंदे साहेबांनी अपात्र केलेल्या महिलांची सांगितल्या, ज्यामध्ये 6.5 लाख, बघा 6.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याची माहिती असल्याची सांगण्यात आले। आता बघा, ती म्हणजे ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे 1500 रुपये सप्टेंबरचे बँकेत आले नाहीत। बघा, सर्वात मोठा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलाय, सप्टेंबरचे 1500 रुपये बँकेत आले नाहीत त्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे 3000 रुपये ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार नाहीत। त्याचं कारण सुद्धा त्यांनी सांगितले, आम्ही सप्टेंबरचा हप्ता देण्यापूर्वी 1 महिन्यापूर्वी, आता सप्टेंबर महिन्याच्या आधी जुलै महिन्यापासून सप्टेंबरचा हप्ता देण्यापूर्वी चौकशी केल्या, सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी केल्या आणि त्यामध्ये अशा पण काही लाडक्या बहिणी आम्हाला आढळून आल्या आहेत की त्यांना अजिबात निकषामध्ये बसत नव्हत्या, तरी पण त्या महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी घेत होत्या। त्यामुळे आता ज्या गोरगरीब आणि गरजू महिला होत्या त्यांच्यावर अन्याय होऊ लागला होता। त्या कारणाने आम्ही KYC प्रक्रिया या ठिकाणी करायला सरकारने आता सांगितली होती। त्यामुळे अशा घटना समोर आल्याने त्यामुळे आता आम्ही सरकारच्या माध्यमातून अशा प्रकारच्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये या ठिकाणी देण्यात येणार नाही असं सुद्धा या ठिकाणी जाहीर केले। मग आज या ठिकाणी सोमवार आहे, कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगण्यात आले। तसेच KYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये सोडण्यात येणार नाही हे सुद्धा पुढे काय सांगण्यात आले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा, ही सर्व माहिती एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून काय सांगण्यात आल्या, अगदी 2 मिनिटांचा महत्त्वाचा वेळ काढून नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी एका मीटिंगमध्ये असताना ही महत्त्वाची माहिती दिल्या, त्यामुळे कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा, नवरा बायको दोघे पण एका घरातील लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी घेत होते आणि त्यामुळेच त्यांना दोघांना पण या ठिकाणी अपात्र केल्याची माहिती आता त्यांनी सांगितल्या। आम्ही लाडकी बहीण योजना गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या। जर घरातील नवरा बायको दोघे पण जर हप्ता घेत असतील तर एकदम चुकीचं आहे, कारण यामुळेच ज्या गोरगरीब आणि गरजू बहिणी आहेत त्या ठिकाणी त्यांना आता त्या ठिकाणी ज्या धुनी भांडी करतात तर त्यांना दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला या ठिकाणी जावे लागते, अशा गरीब महिलावर अन्याय या ठिकाणी होऊ लागल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींचा अपात्र केल्याचं माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी हे पण सांगितले, पूर्वी ज्या लाडक्या बहिणींच्या बँका होत्या तर त्या आता चालणार नाहीत, कारण KYC प्रक्रिया झाल्या आणि त्यामधून ज्या बँकांचा सर्व्हर डाऊन असतो, ज्या बँकांचा स्वतःचा IFSC कोड नसतो त्या बँका सरकारना लवकर पैसे सरकारनं पाठवून पण पैसे लवकर पाठवत नाहीत, त्यांना हे पैसे आता सोडण्यात आलेले नाहीत। अशा बँका कायमच्या रद्द केल्याचं या लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या। त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे, कारण आज सोमवार आहे, 3 नोव्हेंबर आहे। आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत हे तुम्हाला पुढे सांगणार आहे। 15 जिल्ह्यांची लिस्ट देखील बँकांना या ठिकाणी देऊन टाकल्या। आज 3 नोव्हेंबर आहे, पहिल्या दिवशी पैशाचं वितरण करा अशी ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, पूर्वीच्या ज्या तुमच्या बँका होत्या तर त्या अजिबात या ठिकाणी चालणार नाही आहेत। तुम्ही म्हणाल की का चालणार नाहीत, कारण KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहेत, त्यामुळे आधार कार्डवर जो तुमच्या KYC करताना OTP येतो तुम्ही तो सर्व आता मिळवलाय। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक असल्यामुळे या आधार कार्डच्या नंबरवरच तुम्हाला सरकार पैसे या ठिकाणी बँकेमध्ये पाठवत असतं। त्यामुळे बँकांचा पण नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून बदलून टाकलाय। मग आज सोमवार आहे, 3 नोव्हेंबर आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना KYC केलेल्या पैसे मिळणार आहेत ते पण तुम्ही पाहू शकता। आता बघा, सरकारच्या माध्यमातून कोणत्या लाडक्या बहिणींना KYC केल्यानंतर त्या चालणार नाहीत याची लिस्ट एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः सांगितल्या। आता आपण पाहणार आहोत की कोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी महत्त्वाच्या 10 बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, तुमची बँक यामध्ये आहे का ही आता काळजीपूर्वक तुम्ही बघायचं आहे, कारण ही यादी या ठिकाणी आम्ही सांगणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी ही यादी या ठिकाणी महिलांना सांगून टाकल्या। पहिल्यांदा आपण पाहूया कोणत्या बँका या योजनेसाठी चालणार नाही आहेत।
त्यानंतर पाहूया कोणत्या बँका या योजनेसाठी चालणार आहेत। तुम्हाला आज 3 नोव्हेंबर रोजी सोमवारी कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत नक्की तुम्ही पाहायचं आहे। आज सोमवार असल्याने त्यामुळे आज सोमवार लाडक्या बहिणींचा 100% या ठिकाणी लाडक्या बहिणींनो आता गोड या ठिकाणी होणार आहे। या बँका मथुर चालणार नाहीत असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। त्यामुळे तुमची बँक नेमकं कोणत्या यादीत सरकारने ठेवल्या, अपात्र करून टाकलेल्या बँकांच्या यादीमध्ये तुमची बँक आहे का पात्र करून टाकलेल्या यादीमध्ये तुमची बँक आहे? म्हणजे सरकारने चांगल्या बँका ज्या निवडलेत तर तुमची बँक यामध्ये आहे का बँक तुमची वगळल्या हे तुम्ही आता या ठिकाणी समजून घ्यायचं आहे, तुम्हाला सांगणार आहे। आता पहिल्यांदा पाहूया या ठिकाणी कोणत्या बँका चालणार नाहीत। आता सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। तुमची बँक यादी सांगतो, ज्या बँकेमध्ये तुमचं त्या ठिकाणी पैसे मिळणार नाही आहेत तुम्ही बदलून घ्यायचं आहे। आता सरकारने सांगितलेली पहिली बँक सांगितल्या महिला, बघा महिलांनो पहिली बँक सरकारच्या माध्यमातून कोणती सांगण्यात आली बघा। आता बघा या ठिकाणी पहिली बँक सांगितल्या स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर। बघा स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर, स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर या बँकेमध्ये महिलांचं 2,07,000 लाडक्या बहिणींनी या बँकेमध्ये खातं खोलून या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळतंय। परंतु काय झालंय, बँकेचं सर्व्हर डाऊन आहे आणि या ठिकाणी महिलांना पैसे येण्याचा प्रॉब्लेम आहे। त्यामुळे सरकार लवकर पैसे सोडून पण स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि स्टेट बँक ऑफ जयपूर या 2 बँकेमध्ये महिलांना पैसे लवकर येत नाहीत। त्यामुळे या बँका सरकारच्या माध्यमातून वगळण्यात आलेत। तुमची बँक कोणती आहे नक्की बघा, कारण परत तुम्ही या ठिकाणी ओरडू नका, कारण खरोखर EKYC केल्यानंतर बँकांची यादी एक नवीन लावण्यात या ठिकाणी आल्या, ज्यामध्ये बँका चालणार नाहीत। काही बँका चालणार नाहीत तर त्या ठिकाणी दुसरी बँक चालणार नाही बघा, ती म्हणजे स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि स्टेट बँक ऑफ म्हैसूर या बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालं आहे। त्यामुळे या बँकेमध्ये ज्या महिलांनी खातं खोलले त्यांनी पटकन आपल्या बँकेचं खातं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये ओपन करावं अशी या ठिकाणी आता महिला व बालविकास खात्याच्या माध्यमातून आता ही ऑर्डर आल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ त्या ठिकाणी बिकानेर या बँकेमध्ये महिलांचं खातं उघडलंय। त्यांनी आतापर्यंत तुम्ही हप्ते या बँकेमध्ये घेतले असतील, परंतु तुम्हाला इथून पुढचा हप्ता ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे यामध्ये मिळणार नाहीत। त्यानंतर भारतीय महिला बँक तुमच्या आहे का बघा, तुम्हाला त्यानंतर आज सोमवार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत हे सुद्धा सांगण्यात येणार आहे। आता बघा या ठिकाणी भारतीय महिला बँकेमध्ये पैसे या ठिकाणी पहिला येत होते, परंतु आता हे पैसे येणार नाहीत। महिलांनो पटकन तुमचे खाते या ठिकाणी बदलून घेण्याची ऑर्डर या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळते। अजून कोणकोणत्या बँका या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पैसे येणार नाहीत बघा। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले तुमची बँक कोणती चालणार आहे आणि कोणती नाही चालणार आहे। 2 मिनिटे तुम्ही या ठिकाणी कान देऊन ऐकायचं आहे। पुढची बँक सांगण्यात आल्या आंध्रा बँक। आंध्रा बँकेचे रूपांतर युनियन बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलंय। त्यानंतर आंध्रा बँकेमध्ये ज्या महिलांचं खातं आहे त्यांनी खोललंय त्यांनी पटकन युनियन बँकेमध्ये खातं त्या ठिकाणी जाऊन खोलायचं आहे। ही ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर कॉर्पोरेशन बँक, आता कॉर्पोरेशन बँकेमध्ये सुद्धा अनेक महिलांनी खातं खोललंय, त्यांना पटकन त्यांच्या बँकेचं खातं बदलून घ्या, तुम्ही चांगल्या बँकेमध्ये खाती खोला अशी ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर देना बँक, देना बँकेचं रूपांतर बँक ऑफ बडोदा मध्ये सरकारच्या माध्यमातून करण्यात आले। त्यानंतर विजया बँक या बँकेचं रूपांतर सुद्धा बँक ऑफ बडोदा मध्ये करण्यात आले। त्यानंतर विजया बँक, देना बँक या दोन्ही बँकेमध्ये महिलांनी खातं आपलं उघडून पहिला ठेवलं होतं, पहिला बँकेमध्ये पैसे घेतलेत, परंतु आता हे पैसे बँकेचा प्रॉब्लेम असणार आहे त्यामुळे येणार नाहीत, कारण बँकेचं रूपांतर बँक ऑफ बडोदामध्ये झाले। त्यामुळे पटकन तुमच्या बँकेचं खातं बदलून घेण्याच्या सूचना सरकारच्या माध्यमातून आलेत। त्यानंतर सिंडिकेट बँकेचं रूपांतर कॅनरा बँकेमध्ये झाले। सिंडिकेट बँक तुमच्या आहे का बघा, सिंडिकेट बँक असेल तर पटकन बदलून घ्या, कारण या बँकेचं रूपांतर कॅनरा बँकेमध्ये झाले। त्यामुळे पैसे येण्यासाठी तुम्हाला मोठा या ठिकाणी प्रॉब्लेम असणार आहे। त्यानंतर अलाहाबाद बँकेचं रूपांतर इंडियन बँकेमध्ये झाले। त्यानंतर वर्षभर झालं आता या रूपांतर झाले। आता अलाहाबाद बँक पहिला चालत होती, परंतु आता ही बँक चालणार नाही। आता बघा त्यामुळे अलाहाबाद बँकेत महिलांनी बँकेचं खातं खोललंय त्यांनी पटपट तुम्ही बँकेचं खातं बदलून घ्या। त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया या 2 बँकेचं रूपांतर पंजाब नॅशनल बँकमध्ये झाले। त्यामुळे बँकेचं खातं बदलून घ्या, तुम्हाला या ठिकाणी पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम आता सरकारच्या माध्यमातून येणार आहे। आता तुम्हाला सांगितल्या बँका ज्या चालणार नाहीत त्या आता कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत। त्यानंतर आज सोमवार आहे 3 नोव्हेंबर आहे, आज कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ही सुद्धा यादी तुम्हाला पाहून घ्यायची आहे।
आता बघा, सरकारच्या माध्यमातून निवडलेल्या या बँकेमध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे. पहिली बँक आहे HDFC बँक, दुसरी बँक आहे ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक. ते बघा, या 3 बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा महिलांना आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलंय. त्यांना आतापर्यंत 15 हप्ते लाडकी बहीण योजनेच्या खात्यावर आलेत. त्यांना आज 16वा 17वा हप्ता ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये HDFC, ICICI, कोटक महिंद्रा बँक या 3 बँकेच्या खात्यावरती आज कसल्याही परिस्थितीत जमा या ठिकाणी करण्याची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या. कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये ही ऑर्डर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिल्या, त्या 15 जिल्ह्यांची लिस्ट पुढे सांगण्यात येणार आहे. अगदी लक्षपूर्वक बघा. त्यानंतरची पुढच्या बँका कॅनरा बँक, युनियन बँक, ॲक्सिस बँक या 3 बँकेमध्ये ज्या महिलांनी खातं खोललंय त्यांना हे पैसे येणार आहेत. तुमची बँक कोणती आहे बघा. आता बघा, त्यामुळे या महिलांची संख्या पाहता त्या ठिकाणी 10 लाखांच्या वरती 3 बँकेची मिळून संख्या आहे. त्यामुळे या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यानंतर येस बँक, सगळ्यात महत्त्वाची बँक ऑफ इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा या 3 बँकेमध्ये महिलांनी खातं खोलले. त्यांना पुढे सांगणार आहे त्या 15 जिल्ह्यामध्ये आज सोमवार 3 नोव्हेंबर रोजी पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये सगळ्यात जास्त सरकारी बँका असल्याने महिलांनी खातं खोललंय. आता यामध्ये सुद्धा महत्त्वाचं म्हणजे पुढची बँक आहे महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया. या बँकेमध्ये आज तुम्हाला 15 जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यात आल्या. त्यामध्ये 15 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता पैशांचं वितरण केलं जाणार आहे. त्या 15 जिल्ह्यांची लिस्ट तुम्हाला आता सांगणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक बघा 15 जिल्हे कोणते आहेत. आता बघा, सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आज पैशांचं वितरण होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे? सावंतवाडी तालुका, वेंगुर्ला तालुका, कुडाळ तालुका, कणकवली तालुका, मालवण तालुका या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आज करण्यात येणार आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत? सातारा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची तालुक्यांची संख्या 11 आहे. 11 पैकी 7 तालुक्यामध्ये पहिल्या दिवशी आज पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, मान त्या ठिकाणी खटाव या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना टोटल 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरित करण्याची मान्यता एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय. पुढचा जिल्हा आहे लातूर. लातूर जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत? तर बघा, लातूर जिल्ह्यामध्ये औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी या ठिकाणी राहत असतील त्यांना पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही मोठी अपडेट सरकारच्या माध्यमातून आल्या. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील कोणाकोणाला आज पैसे मिळणार आहेत? बघा, वाटपाचा आज पहिला दिवस आहे. कोणाकोणाला कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरण होणार आहे बघा. आता बघा, या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील तुम्ही असाल तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, चिखली, तळगाव, जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर या भागामध्ये पहिल्या टप्प्यात आज पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती करण्यात येणार आहे. आता बघा बहिणींनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आला बीड. आता बीड जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैशांचं वितरण आता होणार आहे. या जिल्ह्यामध्ये अत्यंत गरज लाडक्या बहिणींना पैशांची होती, त्या वाट बघत होत्या. आज पैशांचं वितरण या बीड जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. यामध्ये आष्टी तालुका, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी असतील त्यांना 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे. आधार कार्ड बँकेच्या खात्यात लिंक करून घ्या. नक्कीच तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चुकी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.